नमस्कार. कसे आहात? बरे ना? बरेच राहा, मस्त आणि खुश राहा. तर मित्रांनो, सध्या मी पोहोचलोय शेतावरती आणि तुम्हाला मित्रांनो आमचं भात कसं आहे ना ते दाखवतो. मित्रांनो, पिकलं आहे, म्हणजे आता 1-2 दिवसांनी आम्ही हे भात कापू. बघा मित्रांनो, जे भात लावणी झाले ना त्याचा आपला व्हिडिओ आला नव्हता, पण आज तुम्हाला आमचे जे भात आहे ना पिकलेले ते दाखवतो. मित्रांनो बघा, हे मित्रांनो आमचं सोनं आहे, आपलं सर्वांचं सोनं आहे. याच्यावर आपला पूर्ण उदरनिर्वाह होतो. तर आता 1-2 दिवसांनी कापू. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे की आपली शेती कशी आहे ना ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ कायसे डेली येत नाही, कारण मित्रांनो मी खूप डिमोटिवेशनल झालो. म्हणजे मित्रांनो, आपले व्हिडिओला व्ह्यूज पण येत नाही, लाईक पण कोणी करत नाही आणि मित्रांनो कोणी सबस्क्राईब पण नाही करत. तर मित्रांनो, आपला जो मॉनिटायझिंगचा जो टप्पा आहे 1000 सबस्क्राईब मित्रांनो, म्हणजे 1K. तर मित्रांनो, त्याला खाली आपल्याला 250 सबस्क्राईब लागतात 1000 व्हायला, म्हणजे 1K ला. तर मित्रांनो, ते तुम्ही करसालच. आणि मित्रांनो, हे लवकरात लवकर झाले पाहिजेत होते असं मला वाटतं, पण मित्रांनो आपले व्हिडिओला एवढे कोणी लाईक करत नाही, म्हणजे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. तर मला थोडं दुःख वाटतं, पण काय करू मित्रांनो. आता हे तुमच्यावरती आहे. तुम्ही जर केलं मला सबस्क्राईब तर मित्रांनो आपलं चॅनल पुढे जाईल, आणि नाही झालं तर मित्रांनो आपण इकडेच राहू. तर मित्रांनो, त्याच्यासाठी मला कम से कम 3 वर्ष गेली. तर हे करा असं मला वाटतं. तर मित्रांनो, आता आपण जाऊ वाळूक. आणि मित्रांनो, आमचे जे राब आहे ना त्याच्यामध्ये दोडका आहे आणि वाळूक कसे आहे लागलेले आहेत मित्रांनो, ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला आता आपण तिकडे जाऊ. आणि भेंडा आता फुलले, म्हणजे जे आपले जे गावठी भेंडे असतात ना ते मित्रांनो इकडे कारले पण आहे समोर, हे बघा, पण काय लागले नाही त्याला जास्त. तर चला दाखवतो. इकडे हा आमच्याकडे ह्याला दोडका म्हणतात, कुणी याला मित्रांनो चिबूड पण म्हणतात. पण हे बघा असं असतं, हे कच्चं आहे. परत दुसरं एक आहे ते पण दाखवतो. हे जो मित्रांनो आहे ना हा थोडा मोठा झाला आहे, 2-4 दिवसांनी हा पिकेल. तर इकडे ह्याला आमच्याकडे सण म्हणतात. हे फुलं खायची असतात, हे बघा. आणि इकडे हे भेंड्याला फूल आलं आहे समोर, भेंडे आता लागतीलच. हे बघा, हे त्याचे फूल खूप सुंदर असं, आणि हे भेंडे लागले, आता लागतील. तर तुम्हाला मित्रांनो वालूक दाखवतो, म्हणजे काकडी, लहान काकडे आहेत, जास्त मोठे नाही, तरी पण दाखवतोच. तर हा एक इकडे आहे बघा. हे मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं, याच्यामध्ये भात होतं आणि ते भात आपण लावलं आणि ते पूर्ण आता बघा खूप जंगलसारखं झालं. तरी आता भेंडे लागले आहेत, लागतील. ते इकडे हे चवल्याची शेंग आहे, पण मित्रांनो आम्ही सध्या हे चवल्याची शेंग खाऊ शकत नाही. आम्ही मित्रांनो दिवाळीला खातो. दिवाळी आपली येते ना त्या दिवशी आम्ही खातो चवली यातली काढून, आणि ते आणि जे ओरेकांद असतात ते, आणि हे जी काकडी किंवा वालूक असतं ना मित्रांनो त्याच्यात आपण सावळे भाकरी बनवतो आणि त्या दिवाळीला खातो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, आणि मित्रांनो एक सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे
आपल्या भावाचं चॅनल थोडं ग्रो होईल. मित्रांनो, आपण आदिवासींचं कल्चर कसं आहे, म्हणजे पालघरचं कल्चर कसं आहे ना, ते दाखवण्याचा मी मित्रांनो प्रयत्न करत आहे. सध्या मित्रांनो आपल्या जे गावात काय घडामोडी असतात, म्हणजे आपल्या गावामध्ये काय चालू आहे ना, तेच दाखवतो. सध्या आपण मित्रांनो काय जास्त बाहेरचे असं म्हणजे पालघर जिल्ह्याचं पूर्ण दाखवत नाही, कारण आपलं चॅनल सध्या मित्रांनो खूप बारीक आहे. जर आपलं चॅनल मोठं झालं ना मित्रांनो, म्हणजे 5K किंवा 10K असं झालं ना, तर खरोखरच आपले पालघरचं कल्चर, आपले पालघरची संस्कृती कशी आहे ना, ती मी दाखवेन. तर चला, एवढंच बोलतो, जास्त काही बोलणार नाही.